दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. नगर मनमाड महामार्गाच्या सुरू असलेल्या कामामुळे गेली अनेक दिवसांपासून परिसरात तीव्र वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. या पार्श्वभूमीवर माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून वाहतूक परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित प्रशासन आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवण्याच्या सूचना केल्या. आवश्यक त्या ठिकाणी होमगार्डची नियुक्ती करण्याचे आदेश देत होमगार्डचा पगार मी स्वतः देईल असं स्पष्ट आश्वासन डॉक्टर विखे पाटील यांनी दिलंय. महामार्गावरील कामामुळे सामान्य नागरिक, विद्यार्थी, रुग्णवाहिका आणि मालवाहतूक गाड्या यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. प्रशासनानं अधिक नियोजनबद्ध पद्धतीनं काम करून पर्यायी मार्गांची व्यवस्था करावी, तसेच गर्दीच्या ठिकाणी मनुष्यबळ वाढवावं असंही त्यांनी सांगितलंय. सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रशासनासोबत नागरिकांनीही संयम ठेवून सहकार्य करणं अत्यावश्यक आहे असंही डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी म्हटलंय. हे अत्यंत दुर्दैवी आहे की आंदोलनाची भूमिका घेणं आणि आंदोलन पुकारणं या पलीकडे जाऊन कुठल्याही लोकप्रतिनिधींनी फील्डवर येऊन ट्रॅफिक डायव्हर्जन झालं कसं पाहिजे, ट्रॅफिक डायव्हर्जन मध्ये कुठं चूक होते का, कोणीच पाहायला तयार नाही. कोणाला तरी उतरावं लागेल. त्याच वेळ माझ्यावाली मी जरा महानगरपालिकेच्या प्रचारामध्ये व्यस्त होतो आणि मग आता आज जेव्हा मी घरी चाललो होतो लोणीला, तेव्हा मी विचारला हा प्रश्न, का एवढी जाम लागू राहिली रोज राहुरीमध्ये. तर ते काही खड्डं पडलं होतं, ते बुजवलं नव्हतं. JCB बोलवला, रोलर बोलवला, तर खड्डे बुजवला, तर ट्रॅफिक सुरळीत चालू झाली. ट्रॅफिक डायव्हर्जन कशी केली पाहिजे, डायव्हर्ट केल्यानंतर होमगार्डची आवश्यकता आहे, होमगार्डची उपलब्धता नाही, कोणी कोणाला ऐकायला तयार नाही, जो तो आपल्या मनमानीने पुढे गाडी घालतो, अशी शिस्त लागू शकत नाही. आता मी त्यांना सांगितलं 2 दिवसामध्ये होमगार्डचा शोध घ्यायला. होमगार्डच्या पगाराला जर पैसे नसतील तर मी 5-6 लाख रुपये खर्च करतो पगारावर आणि लोकांना त्या होमगार्डचं ऐकावं लागेल. ट्रॅफिक डायव्हर्जन जर व्यवस्थित करण्यात आलं तर ट्रॅफिक जाम होणार नाही. रस्ता होऊ राहिला, डोळ्यापुढे होऊ राहिलं, डांबर पडून राहिलं, रस्त्याची गती आहे, पण लोकांची गैरसोय न होता रस्ता होणं हे पण तितकंच गरजेचं आहे. तर तीच भूमिका माझी आहे. आता आम्ही जमिनीवर उतरलेलो आहोत, फील्ड उतरलेलो आहोत. कधी कधी काय असतं, आपण लोकांना संधी देतो पहिलं काम करायची. ज्याला लोकांनी निवडून दिले अपेक्षेने त्यांनी काम करणं अपेक्षित आहे. आता निवडून आलेला माणूस करत नसेल तर पडलेल्या माणसाला काहीतरी करावं लागेल, म्हणून मी लागलोय कामाला. तर राहुरीची जनतेला विनंती आहे की थोडं संयमाने घ्या सगळ्यांनी. जे होमगार्ड आपल्याला ट्रॅफिक डायव्हर्जन देणार आहे त्या ट्रॅफिक डायव्हर्जनच्या अनुसार आपण गाडी वाहतूक सुरळीत करावी. सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य करा. कोणाच्या एकट्याचा घराचा रस्ता नाही, माझ्या एकट्या घराचा रस्ता नाही, पण जर तुम्ही सगळेजण एकमेकाला सहकार्य करून राहिलात तर रस्ता लवकर पूर्ण होईल आणि येणाऱ्या जाणाऱ्याची गैरसोय होणार नाही. ही आपल्या चॅनलच्या वतीने नम्र विनंती करतो. राहुरीचं सदैव प्रेम हे आमच्या परिवारावर राहिलेलं आहे आणि म्हणून त्या विश्वासाने मी सांगतो की राहुरीची जनता माझं ऐकेल आणि सगळ्या ठेकेदारांना सहकार्य करून आपल्याला पुढे जावं लागेल. महामार्गावरील काम पूर्ण होईपर्यंत प्रवासी आणि राहुरीकरांनी संयम राखून प्रशासनाला आणि रस्त्याचं काम करणाऱ्यांना सहकार्य करावं असंही त्यांनी म्हटलंय. यावेळी विक्रम भुजाडी, राजेंद्र उंडे, अक्षय तनपुरे, मनोज गव्हाणे, उमेश शेळके, राजू गायकवाड, महेश गायकवाड यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डरप्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.